सो मित्रांनो, बाप्पाचं आगमन झालेलं आहे. हे बघा, बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पा आपले पाहुणे असतात. सो पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण काहीतरी तयारी केलेलीच असते. तो बाप्पांच्या स्वागतासाठी मी पण एक तयारी केली आहे. मी तुमच्यासाठी आणलेली आहे नवीन सिरीज मोदकमची. त्यात असणार आहेत मोदकाचे निरनिराळे प्रकार. सो मी तुमचा आवडता फूड लव्हर्स आहे. मी घेऊन येत आहे एक नवीन सिरीज मोदकम. सो बघत राहा माझी नवीन सिरीज. सो मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही, पण मोदक हे नाव कसं पडलं? मोदक हे नाव त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. मोदक म्हणजे मम उदर, म्हणजे जे पोटभरीचं पदार्थ असतो, म्हणून त्याचं नाव मोदक असं पडलं. आणि मोदक हे व्यंजन खूप जे देवी देवतांमध्ये असायचे कलागुण संपन्न, ती लोकं खायचे. त्यामुळे देवी पार्वतींनी आपल्या बाळाचं पोट भरण्यासाठी हे मोदक बनवलेले. त्यामुळे बाप्पाला मोदक हे प्रिय आहेत. त्यामुळे त्याचं पोट एकदम भरतं आणि त्याच्यामुळे त्याला मोदक हे खूप आवडतात. सो मोदकमच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण दाखवत आहे बाप्पाचे लाडके उकडीचे मोदक. सो उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य आहे हे काय बघती? हे आपलं खोबरं आणि गुळाचं चून आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर. ओके. आणि हे जे आहे हे आपण तांदळाचं पीठ जे आहे ते उकडवून म्हणजे त्याची उकड काढतो आपण. म्हणजे पाणी आहे ते गरम करायचं, पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, तूप टाकायचं आणि चांगलं भागवून घ्यायचं. हे भागवलेलं पीठ आपण व्यवस्थित मळून घेतो, जसं आपण भाकरीला घेतो मळून तसं. आणि मग त्याचे असे गोळे बनवून मग त्याचे मोदक वळले जातात. ओके. आणि हे थोडंसं तूप घेतलंय. तूप घेतलेलं आहे लावायला, मोदक वळायला. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. तर हे असं तुपाचा हात आहे. ओके, हा जरासा असं हे लावून अशी आपण एक त्याची पारी वळायची. जास्त जाड नाही, जास्त पण पातळ नाही. मधला जो हा पोर्शन जो आहे हा जाड ठेवायचा थोडा, आणि हा बाकीचा आहे तो जरा पातळ करत जायचा. वाटीच्या आकाराची ही पारी बनते. काय काय जण हे मोदक तुम्ही लाटूनही करू शकता. अगदी किंचितचं पीठ लावायचं आणि लाटणीच्या साहाय्याने आपण पुऱ्या कशा लाटतो तसं हे लाटून घ्यायचं. जर तुम्हाला एकाच आकारातले पाहिजे असतील तर एका वाटीच्या साहाय्याने ते कापून घ्यायचे पुऱ्यांसारखे, आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून मोदक वळायचे. तसंही करू शकता, पण असे केलेले मला आवडतात म्हणून मी तर शक्यतो असेच करते हातावरचे. कारण त्याच्यामध्ये कसं होतं, कधी कधी आपण पीठ जास्त लावलं ना तर ते फुटण्याचे पण चान्सेस असतात. ओके, सो अशा पद्धतीने आपण ही पारी करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं. असं. ठीक आहे, अंदाजाने भरायचं. जरा असं व्यवस्थित खाली प्रेस करायचं सारण. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एकदा थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि आता आपण त्याच्या कळ्या बनवायच्या. हे मोदक बऱ्याच जणांच्या घरी बनत असतील, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना याचा अनुभव असेल. जरा खालीपर्यंत प्रेस केलं ना तर मोदकाचा आकार अजून चांगला येतो. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि मग हे थोडं खाली प्रेस करायचं आणि ह्या अशा सहाय्याने हे फिरवून फिरवून जवळ आणायचं. अगदी हलक्या हाताने करा. जर जड हात लावला तर आपला जो शेप आहे पाऱ्यांचा तो नाही येणार. आणि हे एक्स्ट्राचं पीठ आहे काढून टाकायचं. आणि अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे.
सो असा मस्त मोदक तयार झालेला आहे. पाऱ्या पण बघा मस्त आलेल्या आहेत त्याला आणि शेप पण मस्त आहे. सो असे तुम्ही करू शकता. असे सगळे मोदक मी आता करून घेते. सो असे आपले मोदक झालेले आहेत रेडी. आणि आता याची नेक्स्ट प्रोसेस काय असणार? नेक्स्ट आपण स्टीम करायला ठेवणार. पाणी तापत ठेवलंय आपण. ठीक आहे, पाणी तापून जरा उकळी व्यवस्थित तापलं पाणी, पाण्याला उकळी यायला लागली की हे त्याच्या वरती ठेवायचं आहे. मी दाखवते ते तुम्हाला कसं करायचं आहे ते. आणि मग एक 15-20 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे की मग मोदक तयार. सो हे बघा भक्ती आता तयार झालेली आहे. आणि आपण मोदक बघू शकतो, मोदकही तयार झालेले आहेत. हे बघा मस्त मोदक तयार झालेले आहेत. से वाफाळलेले असे मस्त. मी म्हटलं तसं मोदक अजिबात हाताला चिकटत नाहीये, याचा अर्थ आपले मोदक रेडी आहेत. हो, सो आपले पहिले मोदक रेडी झालेले आहेत. सो आपण हे बाप्पाला तुमच्याकडे ह्याच्यामध्ये अजून काही काही वेगवेगळे पदार्थ टाकत असतील, काही ॲड करत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला ट्राय करायला जरूर आवडेल नेक्स्ट टाईमला. ओके. सो चला आपण गणपती बाप्पाला दाखवूया आणि आपल्या मोदकांच्या सिरीजची सुरुवात करूया. सो किरण आपल्याला सांगेल की कसं आहे मोदक. दादाने गणपती उत्सवात गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी व बाप्पाला खुश करण्यासाठी मोदकांची सिरीज प्रारंभ केली होती. त्यामुळे पहिला मोदक त्याने हा बनवलेला आहे. बघतो मी पहिले ट्राय करून बघतो कसं आहे. एकदम असा गरमागरम आहे. साजूक तुपातला आणि फिलिंग बघू शकता आपण आतमध्ये. एकदम असा टेस्टी आहे. आणि गणेश चतुर्थी म्हटली की गणपतीत मोदक हा पदार्थ खूप जास्त. मला हे मोदक आता वहिनीने जो केला आहे पहिला मोदक तो मला खूप आवडला आहे. यामध्ये साजूक तुपातलं चूर्ण होतं ते खूप छान बनवलं आहे. आणि हा मोदक खूप टेस्टी आहे. सो पहिले आम्ही आमच्या घरच्या बाप्पाला दाखवतोय. हे बघा 5 मोदक. सो हे बघा हा नैवेद्य ठेवलाय आम्ही बाप्पाला घरच्या. सो असे आम्ही त्या मोदक बाप्पाला दाखवतोय. गणपती बाप्पा मोरया. सो पहिले आम्ही आमच्या घरच्या बाप्पाला दाखवतोय. हे बघा 5 मोदक. सो हे बघा हा नैवेद्य ठेवलाय आम्ही बाप्पाला घरच्या. सो असे आम्ही त्या मोदक बाप्पाला दाखवतोय. गणपती बाप्पा मोरया. सो किरण आपल्याला सांगेल की कसं आहे मोदक. दादाने गणपती उत्सवात गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी व बाप्पाला खुश करण्यासाठी मोदकांची सिरीज प्रारंभ केली होती. त्यामुळे पहिला मोदक त्याने हा बनवलेला आहे. बघतो मी पहिले ट्राय करून बघतो कसं आहे. एकदम असा गरमागरम आहे. साजूक तुपातला आणि फिलिंग बघू शकता आपण आतमध्ये. एकदम असा टेस्टी आहे.
मला हे मोदक आता वहिनीने जो केला आहे पहिला मोदक तो मला खूप आवडला आहे. यामध्ये साजूक तुपातले चूर्ण होतं ते खूप छान बनवलं आहे आणि हा मोदक खूप टेस्टी आहे.